पण पायाभूत सुविधांचा या ठिकाणी वैष्णवीकडे जाण्यापूर्वी उल्लेख झालेला होता. मला तिन्ही मान्यवरांना या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे. मुंबईकर किंवा महाराष्ट्रातले नागरिक म्हणून आणि तज्ज्ञ म्हणून दोन्ही अंगाने त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की पायाभूत सुविधांमध्ये नेमका काय बदल होणं त्यांना अपेक्षित वाटतंय. कारण पायाभूत सुविधांवर मोठा खर्च दर अर्थसंकल्पामध्ये केला जातो. रस्ते, पूल, मेट्रो वेगवेगळ्या योजनांसाठी हा खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला किंवा तज्ज्ञ म्हणून या सगळ्यांना काय वाटतं, कुठल्या गोष्टींवर सगळ्यात जास्त खर्च होणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. शंतनू यांच्यापासून सुरुवात करूया. मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईसाठी आता काय गरजेचं आहे, कशावर जास्त खर्च व्हायला हवा? आपण जर का आता मुंबईच्या दृष्टीने विचार केला किंवा कुठल्याही शहरांच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर बजेटमध्ये आपण मी जसं म्हटलं तसं की आत्तापर्यंत आकडेवारी तर असंच म्हणते की कलेक्शन वाढले, तर सरकारला जो महसूल पाहिजे तो तर नक्की मिळतोय. आता दुसऱ्या बाजूला एक सामान्य मुंबईकर म्हणून जर का आपण विचार केला तर आय थिंक प्रत्येकाची एक साधी सोपी अपेक्षा आहे, म्हणजे की एअर पॉल्युशन. की जे आपण प्रदूषण आत्ता आपल्या बऱ्यापैकी दिल्ली नंतर जर का आपण मुंबईत जर का विचार केला तर कधी वाटलं नव्हतं की एवढं प्रदूषण असेल. आता एका बाजूला जेव्हा आपण म्हणतोय की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी बऱ्यापैकी कोस्टल रोड्स बनत आहेत, फ्लायओव्हर्स बनत आहेत, मेट्रो बनते आहे, पण आता ह्या सगळ्या बाबतीत कुठे ना कुठेतरी आपण जर का म्हटलं तर सगळ्यांना कंटाळा ह्याचा आलेला आहे की बाबा ती मेट्रो नको, ते फ्लायओव्हर्स नको, पण आम्हाला सकाळी एक 15 मिनिटं एक अर्धा तास बऱ्यापैकी जॉगिंग करताना चांगली हवा मिळते. तर आय थिंक एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या बाबतीत येस, मला असं वाटतं की जे डेव्हलपमेंट ज्या पेसने चालू आहे ते सुरू राहावं, बट ॲट द सेम टाइम गव्हर्नन्स पर्स्पेक्टिव्हने मी नेहमी हे म्हणतो की गव्हर्नन्स खूप महत्त्वाचं आहे. लेट इट बी टॅक्स स्ट्रक्चर किंवा एखादी दुसरी योजना असेल तर गव्हर्नन्स पर्स्पेक्टिव्हने हे गरजेचं आहे की बऱ्यापैकी प्रिकॉशन्स घेऊन, कारण की मला असं वाटतं की मुंबईमध्ये एक प्रदूषणाचं सर्वात मोठं कारण म्हणजे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीज आहे. तर कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजमध्ये काही प्रिकॉशनरी मेजर्स कसे आणता येतील की जेणेकरून एक मुंबईकरांना एक साधं आयुष्य जगता येईल. आय थिंक ही सर्वात सोपी आणि महत्त्वाची अपेक्षा मला वाटते. मी अमोल मंत्री यांच्याकडे जातोय. मात्र पूर्वी असं होत होतं जेव्हा 2 बजेट असायचे, म्हणजे एक रेल्वेचं वेगळं बजेट असायचं, तेव्हा मुंबईसाठी काय होतं किंवा महाराष्ट्राला कुठल्या ट्रेन मिळतात याची खूप मोठी उत्सुकता असायची. मात्र जेव्हापासून बजेट सादर करण्याची पद्धत बदललेली आहे, रेल्वेमध्ये नेमके काय बदल झालेले आहेत हे समजायला हल्ली थोडासा उशीर होतो. त्यातूनही मुंबई आणि महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं आहे हे समजणं थोडंसं अवघड होऊन बसतं. अमोल मंत्री यांच्याकडे जाऊया. तुम्हाला काय वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नेमका कोणता बदल होणं अपेक्षित आहे? सगळ्यात पहिले तर मी सांगेल की 2014 पासून इन्फ्रामध्ये जेव्हा नितीन गडकरी साहेब रोड आणि ह्या सर्व गोष्टी बघतात तर खूप चांगलं बदल महाराष्ट्रामध्ये मी बघितलेला आहे. कारण की मी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ह्या ठिकाणी बऱ्यापैकी ट्रॅव्हल करत असतो, स्पेसिफिकली बाय रोड. तर खूप चांगला बदल आहे आणि असाच बदल कंटिन्यूस राहायला पाहिजे. स्पेसिफिकली मी आता जसं पुण्यातून आहे तर आम्ही बघतो की ट्रॅफिकमध्ये बऱ्याचदा जे बिझनेस ओनर आहे किंवा जे जॉबमध्ये आहेत त्या लोकांचा 1 ते 2 तास हा वेळ जातो. आपण जो फायनान्शियल प्रिन्सिपल बघितला असेल, टाईम व्हॅल्यू मनी, तर अनफॉर्च्युनेटली हा इंटेंजिबल लॉस असल्यामुळे बऱ्याचदा इथं नुकसान होतं. फॉर एक्झाम्पल, माझं आवरली इन्कम 10,000 रुपीज असेल आणि मी 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकलं असेल तर माझं पर आवर्सचं 20,000चा लॉस होतो आहे. तर असं आपण किती लाख लोक डेली महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे असे जे शहर आहेत ज्याच्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकतात किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण बघतो. तर ह्या गोष्टींमध्ये ज्या ट्रॅफिक रिलेटेड गोष्टी आहे ह्याच्यामध्ये काहीतरी टेक्नॉलॉजी, गडकरी साहेब ऑलरेडी टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे आहेत, तर त्यांनी अशा काही सोल्युशन ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायला पाहिजे की जेणेकरून हा जो इंटँजिबल लॉस होतो आहे ह्युमन टायमिंगचा तर तो कुठेतरी कव्हर करायला पाहिजे असं मला वाटतं. प्रीतीजी, तुमचं काय म्हणणं आहे? बघा, शहरीकरणाच्या ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस शहरीकरण कधी कधी बकाल शहरीकरण होऊन जातं, राईट. तुम्ही नक्कीच जो मिळालेला कर, तुम्हाला जे संकलन होतं सरकारने, त्याचा विनियोग करताना पहिल्या गोष्टी प्लॅन करून करणं फार गरजेचं असतं. जर आता तुम्ही बघितलं की शहरं बनता आहेत, पण शहरं बनताना लोकांचा जर श्वास कोंडत असेल, म्हणजे गर्दी वाढत असेल, जसं तुम्ही हाऊसिंगकडे जर बघितलं तर त्याच्यासाठी पण तुम्ही कुठल्या प्रकारचं हाऊसिंग देताय, आता लोकांना
पार्किंगसाठी जागा आहे ना त्यांचे घर बांधताना किंवा कुठल्याही प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टी करताना जितका वेळ लागतो त्याच्यामध्ये एक तर तुमची त्या प्रत्येक प्रोजेक्टची कॉस्ट वाढत जाते, लोकांचं जे जगणं असतं ते कठीण होतं दैनंदिन. जसं शंतनू सरांनी म्हटलं की तुमचा जो एक प्रदूषणाचा जो प्रॉब्लेम असतो राईट तो वाढतो आणि त्याने मग तुमच्या आरोग्यसंबंधी या सगळ्या गोष्टी वाढतात राईट. त्यामुळे शहरीकरणासाठी किंवा पायाभूत सुविधा ज्यावेळेस तुम्ही निर्माण करता त्याचं एक टाईमलाईन ठेवणं फार गरजेचं आहे. त्याने तुमचा कॉस्ट म्हणजे जो होणारा खर्च त्याच्यावरही एक मर्यादा येईल आणि लोकांना जे त्रास होता या सगळ्या गोष्टींमुळे याचाही एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडणं गरजेचं होतं. आणि जसं तुम्ही म्हटला की मुंबईला पाहिजे काय आहे तर मुंबईला मला वाटतं श्वास घेणं खूप गरजेचं आहे. लोकांचं दैनंदिन दळणवळण आहे ते सुख सोयीने व्हावं, गर्दी कमी व्हावी आणि याच्याचमुळे एकाच शहराला गोष्ट कॉन्सन्ट्रेट न करता किंवा फक्त महानगरांमध्ये तुम्ही कॅपिटल एक्सपेंडिचर न करता छोटे शहरं Tier 2 Tier 3 सिटीलाही डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण खूप सारा पैसा फक्त मेट्रोमध्ये